एनसीईआरटीचं आणखी एक पुस्तक सध्या वादात अडकलंय। इयत्ता 8वीच्या पुस्तकातील हमारे अतीत या धड्यावरून हा वाद पेटला। या धड्यात छापलेल्या एका चित्रावरून हा वाद पेटलाय। ब्राह्मण समाजाने त्यावर आक्षेप घेत भावना दुखावल्याची तक्रार केली। एक ब्राह्मण व्यक्ती ब्रिटनचे प्रतीक ब्रियानियाला शास्त्र म्हणजे पवित्र ग्रंथ झुकून देत असल्याचं या चित्रात दिसतंय। त्यात आक्षेप घेण्यात आला, मात्र एनसीईआरटीनं त्यावर स्पष्टीकरण देत हे पुस्तक आता अभ्यासक्रमात नसल्याचं म्हटलंय। पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलं। केरळ, आसाम, पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिलला मतदान, तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल अशा 2 टप्प्यात मतदान। राज्यात बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान तर 4 मेला निकाल। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर। सुनेत्रा पवारांविरोधात धनगर समाज उमेदवार देण्याच्या तयारीत, तर राहुरीतून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात जाहीर। हॉटेलांचा पुरवठा 20% तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50% कपात। घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजावर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार लक्ष ठेवून। आखाती देशात युद्धाचा 16वा दिवस, युद्ध संपण्याचे अजूनही कोणते संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच। युद्धाची झळ, बुलढाण्यातील बिस्किट उत्पादनाला गॅस टंचाईमुळे पार्लेजी बिस्किट उत्पादन 4 दिवसांपासून ठप्प। 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।